स्वतःच्या गावात नव्हे दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद. जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा. मतचोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणुकांचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. मतांची चोरी भारतात होते हे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आणि त्यामुळे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य आहे. निवडणुकांचे लागणारे निकाल खरे आहेत का याबाबत पहिल्यांदा सामान्य माणूस विचार करायला लागलाय असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय. जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. मतचोरीचे अनेक प्रकार देशात आणि राज्यात उघड होत आहेत. भाजपला सोयीचे निवडणूक आयोगाचे वर्तन आहे. आमचे आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा ही आमची मागणी आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. मतचोरीचा आरोपाचा हा गोंधळ सुरू असताना एक नवीन कायदा आणत आहेत. त्यात मुख्यमंत्री मंत्री अटक असणाऱ्या 30 दिवसानंतर त्यांना पदावरून काढून टाकले जाणार. हा रोख विरोधी पक्षातील नेत्यांवर असणार हे स्पष्ट आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. जगात आता काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय याच्यासाठी खासदार साहेब आहेत तुम्हाला सांगते. पण ते ज्या पक्षातून उभे राहायची इच्छा त्यांची होती त्या पक्षाचे नेते आता वोट चोरी हा मुद्दा मांडायला लागले. मतांची चोरी कशी होते हे आता गेल्या काही दिवसात घराघरापर्यंत पोहोचले. म्हणजे मनसूर चाचा तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे. तुमचंच 4 ठिकाणी असायचं नाही तर 4 ठिकाणी असायचं आणि 4 ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी 3 मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे. आणि म्हणून एका माणसाची 4 मतं, एका माणसाची 4 मतदारसंघात मतं, एका माणसाची 2 शेजारच्या मतदारसंघात मतं, एका माणसाची 4 राज्यामध्ये मतं असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता उलटून काढलेला. आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात त्याला हे निकाल लागतात हे खरे आहेत का. 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो. 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला तर विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटायला एवढ्या मताला कसा एवढ्या लोकप्रिय गावात स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मला कमाल वाटते. मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं. त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची 13 मतं आहेत त्यातली 9 मतं 2 ठिकाणी लागलेली आहेत. म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.